गाइज, नीलम गृहिणी लाईफस्टाईल व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मस्त झटपट कैरीचं लोणचं कशा प्रकारे बनवायचं आहे ते बघणार आहोत। आणि जर तुम्हाला असंच माझ्या नवीन जर रेसिपी आवडत असेल तर नक्की तुम्ही लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर पण प्रेस करायला विसरू नका। तर चला स्टार्ट करूया। आपण आता कैरी कट करून घेणार आहे। ही मी एक कैरी घेतलेली आहे, ती आता आपण बारीक कट करायचे। तुम्हाला जसे त्याचे काप हवे असतील त्या पद्धतीने तुम्ही कट करा। इथे मी कैरी घेतलेली आहे, बघू शकता। इथे आता आपण कट करून घेतलेले आहेत, तर बारीक बारीक आता आपल्याला फोड्या करून घ्यायच्यात कैरीच्या। तुम्हाला जशी साईज हवी असेल तशा प्रकारे तुम्ही करू शकता, छोटे मोठे कसं हवं असेल तसं। आता मी छोटे छोटे कट करून घेणार आहे, बघू शकता कशा पद्धतीने करते मी। अशा पद्धतीने करून घेणार आहे कट सर्व। खूप छान लागतं हे लोणचं डाळ भात किंवा नॉर्मली तुम्ही जर कोणते आमटी भात खात असेल त्यासोबत पण खूप छान लागतं हे लोणचं। अशाच पद्धतीने आपल्याला सगळं कट करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर अशाच माझ्या नवीन रेसिपी जर आवडत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ आलेले असेल त्याचं तुम्हाला अपडेट भेटत जाईल। अशा पद्धतीने मी काप कट केलेले आहेत। तुम्हाला जशी साईज हवी असेल त्या प्रकारे तुम्ही कट करू शकता। तर चला आता आपण याच्यात फोडणी टाकूया। कशा पद्धतीने फोडणीची तयारी करायची आहे ते आपण बघणार आहोत। तर चला आता स्टार्ट करूया फोडणीची तयारी। यामध्ये आता आपण मीठ टाकून घेणार आहोत। सगळ्यात प्रथम मी मीठ घेतलेलं आहे। मीठ तुम्हाला छोटा अर्धा किंवा 1 चमचा तुम्ही टाकू शकता। त्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे लाल तिखट। लाल तिखट तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्या पद्धतीने टाका। मी थोडंसं तिखटच करणार आहे। त्यानंतर तुम्हाला टाकायची हळद। हळद पण तुम्ही तुमच्या अंदाजे टाका। मी इथे 1 चम्मच हळद टाकणार आहे, छोटा चम्मच। आणि त्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं। तर आता फोडणीची तयारी करते। इथे आपण हे भांडं ठेवलंय, यामध्ये तुम्हाला 1 चम्मच तेल टाकायचं आहे। तेल चांगलं तापवून द्यायचं आहे। तेल तापल्यानंतर तुम्हाला इथे मोहरी टाकायची आहे, 1 चमचा छोटावाला। त्यानंतर बडीशॉप टाकायची आहे। त्यानंतर थोडीशी मेथी टाकायची। हे छान फोडणी करून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅस बंद। यामध्ये ही जी फोडणी केलेली आहे ती आपल्याला असं ओतून घ्यायची आणि छानपैकी आता मिक्स करून घ्यायचं। खूप छान लोणचं लागतं, तुम्ही पण ट्राय करा। नॉर्मली डाळ भात किंवा असं आमटी भात कोणता असेल तर त्यासोबत पण खूप छान लागतं। तर आपलं आता हे लोणचं रेडी झालेलं आहे, बघू शकता। तर चला आता आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये भेटूया। तुम्हाला जर ही माझी रेसिपी जर आवडली असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि नोटिफिकेशन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ आलेले असेल त्याचं तुम्हाला अपडेट भेटेल। बाय। आपलं हे लोणचं रेडी झालेलं आहे, बघू शकता। झटपट बनणार आहे। तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा। बाय।